तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. काजल सकाळी सकाळी संगीताला हाक मारत असते. संगीता येते आणि म्हणते की काय ग, एवढ्या मोठ्याने कशाला ओरडती, तुला माहितीये ना जावई बापू आलेत आपल्या घरी म्हणून. तेव्हा काजल म्हणत असते की ते मला काही माहीत नाही, तू मला आधी शॅम्पू दे. संगीता म्हणते की याचा अर्थ तू आता केस धुणार आहेस का? काजल म्हणते की हो. संगीता म्हणते की अगं तुला काही वेड वगैरे लागलंय का? जावई बापू आपल्या घरी आले, त्यांना आंघोळ करावी लागेल पहिल्यांदा, आणि तुझं आंघोळ करणं मला चांगलंच माहिती आहे. तुझं केस धुणं म्हणजे 4 म्हशींनी एकत्र आंघोळ करण्यासारखं आहे. तेव्हा काजल म्हणत असते की आई मला काही सांगू नको बरं का, तुला माहिती आहे आता मी केसांना एवढं चोपडून तेल लावलंय, आणि मी जर आता केसांवर कॅप घातली तर कॅपही खराब होऊन जाईल. हे बघ मी असं अजिबात बाहेर जाणार नाहीये, तू मला काही सांगू नको, मी आताच्या आता आंघोळीला जाते. असं म्हणून आता काजू तिथून निघून गेलेली असते. तर इकडे आबा रजनी नाश्ता करत असतात. रोहिणी सुद्धा तिथेच असते. तर आबा रजनीला विचारतात की काय ग, अजून सरोज नाही आली का नाश्ता करायला? रजनी सांगते की कालपासून त्या खोलीच्या बाहेरच नाही निघाल्या. आबा म्हणतात की ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी सरोजसाठी नाश्ता घेऊन जातो. आबा सरोजसाठी नाश्ता घेऊन तिच्या रूममध्ये गेलेले असतात, त्यामुळे रोहिणीला मात्र चांगल्याच मिरच्या झोमतात. तर सकाळी सकाळी संगीताचा गोंगाट ऐकून अद्वैतला जाग येते आणि तो म्हणत असतो की काय घर आहे की भाजी मंडई आहे, किती मोठ्या मोठ्याने ओरडतात इथे. आणि अद्वैत आता बाहेर आलेला असतो. अद्वैत बाहेर आल्यावर संगीता त्याला म्हणत असते की जावई बापू तुम्ही एक काम करा, तुम्ही तोंड धुवून घ्या आणि ब्रश वगैरे करून घ्या. मी तुमच्यासाठी पोवं बनवते. तर अद्वैत म्हणतो की पोवं म्हणजे काय? संगीता म्हणते की अहो पोहे बनवते तुमच्यासाठी. अद्वैत म्हणतो की नाही नाही, मी नाही खाणार पोहे. तर संगीता म्हणते की ठीक आहे, मग मी तुमच्यासाठी उपमा बनवते. तर अद्वैत म्हणतो की नाही नाही, मी तेही नाही खाणार, कारण सकाळी सकाळी मी एवढे हेवी ब्रेकफास्ट नाही करत, मला काहीतरी असं लाईट हवं असतं आणि फुलफिल्ड हवं असतं. संगीता म्हणते की काय फुलफिल्ड? मग एक काम करू का, मी बाजारातून फुलफिल्ड घेऊन येऊ का? तेव्हा कला तिला सांगत असते हलका आणि पोटभर नाश्ता हवा असतो असं सांगतोय तो. संगीता म्हणते की अच्छा अच्छा. अद्वैत म्हणतो की मी एक काम करतो, मी पहिल्यांदा शॉवर घेतो आणि मग जेवतो. बाबा म्हणतात की अरे देवा, म्हणजे शॉवर घेऊनच जेवावं लागेल का? तर कला बाबांना समजावते की बाबा तो शॉवर घेतो म्हटला, याचा अर्थ त्याला आंघोळ करायची असं म्हणतोय तो. बाबा म्हणतात की अच्छा अच्छा ठीक आहे. अद्वैत म्हणत असतो की आता मला आंघोळ करायची, मी कशी आंघोळ करणार? तर संगीता सांगते की जावई बापू माफ करा हा मला, कारण आता काजल आंघोळीला गेली आणि ती 2 तास काय बाथरूमच्या बाहेर नाही निघायची. अद्वैत म्हणतो की काय 2 तास? 2 तास कोणी आंघोळ करतं का? संगीता म्हणते की हो, ती करते आंघोळ 2 तास. अद्वैत म्हणत असतो की आता मी काय करू, आता आंघोळ केल्याशिवाय मी माझा नाश्ताही घेत नाही. कला म्हणते की अरे कशाला घाबरतोस अद्वैत, आमच्याकडे दुसरं बाथरूम आहे ना. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे दुसरं बाथरूम आहे का तुमच्याकडे? कला म्हणते की हो आहे, चल मी तुला दाखवते. कला आता अद्वैतचा हात धरून त्याला विहिरीजवळ घेऊन येते. अद्वैत तिला म्हणतो की मी तुमच्या घरातला पाण्याचा सोर्स कोणता हे नाही विचारलं, मला बाथरूम हवंय. कला म्हणते की हेच आहे की बाथरूम. तितक्यातच संगीता आणि बाबा तिथे येतात. संगीता म्हणत असते की अगं कले, तू त्यांना इथे आंघोळ करायला सांगणार आहेस का? कला म्हणते की हो आई, आता शेवटी त्याला एवढी घाई आहे, 2 तास तो आता थांबू शकत नाही, त्याला पारसं तर थांबवलं जात नाहीये आणि तसा तो नाश्ताही करणार नाहीये, तर एकच उपाय आहे की त्याने इथे आंघोळ करावी. अद्वैत तिथे आंघोळ करण्यासाठी तयार होतो, कारण त्याच्याकडे दुसरा कुठला पर्यायही नसतो. कला आता त्याला गरम पाणी बादलीत टाकून देते. तर अद्वैतचे मात्र तिथल्या चिखलामध्ये पाय भरत असतात. तो म्हणत असतो की काय चाललंय हे सर्व? अद्वैत, तू नक्की अद्वैत चांदेकरच आहेस ना, आणि काय काय नाही तुला सहन करावं लागत इथे. अद्वैत आता आंघोळीला सुरुवात करतो आणि गरम पाण्यामध्ये हात घालतो. त्याचा हात भासतो आणि तो म्हणत असतो की हे सगळं गरम पाणी आहे, थंड पाणी कुठे? आता कला पुन्हा येते आणि मग विहिरीतून पाणी काढून अद्वैतला ती थंड पाणी देते. तर इकडे आबा सरोजच्या रूम मध्ये आलेले असतात आणि सरोजला ते नाश्ता देतात. तर सरोज म्हणत असते की अहो आबा, तुम्ही कशाला घेऊन आलात? आबा म्हणत असतात की सरोज, अगं काही दिवसांपासून तुम्हाला जरा टेन्शनमध्येच दिसते, कशाला एवढी टेन्शनमध्ये राहतेस आणि आता कुठे निघालीस तू? तर सरोज म्हणत असते की मी चालले खरेंच्या घरी. आबा म्हणत असतात की अगं आता तू तिकडे जाऊन कशाला प्रॉब्लेम क्रिएट करतेय, आणि अद्वैत स्वतःच्या मनाने खरेंकडे गेलाय ना, मग जाऊ दे ना त्यालाही घेऊ दे अनुभव. तर सरोज म्हणत असते की नाही आबा, मला माहिती आहे की ते लोक अद्वैतला कसं वागवणार आहेत ते, आणि मी माझ्या अद्वैतच्या जीवाशी अजिबात कोणाला खेळू देणार नाही. तुम्हाला पण माहिती आहे की माझा अद्वैतवर किती जीव आहे, आणि अद्वैतला जर त्रास झाला तर मी ते अजिबात सहन करून घेऊ शकत नाही. तर आबा म्हणत असतात की हो सरोज, मला समजतंय, परंतु तू तुझा जरा राग कमी कर ना. सरोज म्हणत असते की आबा, तुम्ही मला नका सांगू ह्या सगळ्या गोष्टी. खरं तर जेव्हापासून लग्न करून या घरात मी आले तेव्हापासून मी माझं मनच तर मारतीये ना. खरं तर मला बिझनेस कधीच करायचा नव्हता, मला घर संसार करायचा होता, परंतु तुमच्या मुलाला मात्र त्यांची कला जोपासायची होती, म्हणून मला बिझनेसमध्ये पडावं लागलं. आणि प्रत्येक वेळी मी मन मारूनच स्वतःला जगत आले, आणि तुम्ही माझ्यावर ज्या गोष्टी लादल्या त्या मी करत आले. माझ्या मुलाच्या संसारामध्ये मी माझा संसार बघत होते, आणि आता माझ्या मुलाच्या संसाराचं वाटोळं झालंय, तर मी गप्प कसं काय बसू?
आणि प्रत्येक वेळी तुम्ही सांगत आलाय म्हणून मी सगळं करत राहिले. परंतु आबा, तुम्ही माझ्याकडनं ही अपेक्षा अजिबात ठेवू नका की मी कधी त्या मुलीला माफ करेल म्हणून. त्या मुलीला मी या जन्मात तरी सून म्हणून स्वीकारणार नाही. आबा सरोजला म्हणतात की सरोज ठीक आहे, मी तुला काही बोलू शकत नाही कारण तुझंही म्हणणं बरोबर आहे. तर इकडे अद्वैत विहिरीवर आंघोळ करत असतो आणि त्याने अंगाला साबण लावलेला असतो. तर आता कला तिथे येते आणि कलाला अद्वैतची फजिती करावीशी वाटते. बादलीमध्ये पाणी असतं. अद्वैतची ती बादली आता कला बाजूला ठेवून देते. जेव्हा अद्वैतला अंगावर पाणी घ्यायचं असतं त्यावेळी त्याला बादली सापडत नाही आणि तो चाचपडत बसतो. त्याची फारच फजिती होत असते आणि त्याची ती फजिती बघून कला मात्र मोठमोठ्याने हसत असते. तितक्यातच तिथे संगीता येते आणि कलाला मारते आणि म्हणते की काय ग, जावई बापूंची अशी मस्करी करतेस का तू? अद्वैतला समजतं की याचा अर्थ हे काम अति आगाऊनेच केलंय. तर संगीता पटकन अद्वैतला पाणी देते. अद्वैत पटकन अंगावरनं पाणी घेतो आणि रागाने कलाकडे बघत असतो. तर इकडे आबा पुन्हा हॉलमध्ये येतात आणि रजनीला ते सांगतात की रजनी, तू एक काम कर, तू माझा नाश्ता माझ्या रूममध्येच पाठव. रोज काय नाश्ता खात नाहीये. आता रोहिणी तिथेच बसलेली असते आणि ती म्हणते की रजनी, मलाही नाश्ता करायचा नाहीये. आबा मात्र तिच्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि ते तिथून निघून जात असतात. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे वा आबा, म्हणजे तुमची सून नाश्ता करत नाही म्हणून तुम्ही तिच्यासाठी नाश्ता घेऊन रूममध्ये गेले, परंतु इथे तुमची मुलगी नाश्ता करत नाही म्हटल्यावर तिला काहीही न विचारता तुम्ही निघून जाताय. कळतंय हा मला तुम्ही किती भेदभाव करताय ते. तर आबा म्हणत असतात की रोहिणी, एक मिनिट, आतापर्यंत तुला या घरामध्ये कोणीच काही कमी केलेलं नाहीये आणि प्रत्येक वेळेस तू रजनीला सांगतेस ना तुला काय हवंय काय नकोय, तुझ्या आवडीचाच नाश्ता बनतो घरामध्ये. या घरामध्ये तुला काही करण्यासाठी कोणीही कमी पडणार नाही, त्यामुळे उगाच असं बोलू नकोस. आणि हो, तुला जेवायचं असेल तर जेव, नाही तर नको जेवूस, असं म्हणून आबा तिथून निघून जातात. तर रोहिणीला फार राग येत असतो. रोहिणी फार चिडचिड करत असते. राहुलने हे सगळं ऐकलेलं असतं. राहुल रोहिणीला समजावत असतो की अगं मा, तू बाकीच्या गोष्टींचा राग जेवणावर कशाला काढतेय, तू जेवून घे बरं. त्याच वेळी राहुलला नैनाचे कॉल येत असतात आणि नैना एकामागून एक असे लँडलाईनवरनं 3-4 वेळा कॉल करते. त्यामुळे रोहिणीला इरिटेट होतं आणि मग रोहिणी राहुलचा हा फोन हिसकावून घेते आणि डायरेक्टली कॉलवर सांगते की तुम्हाला एकदा कळत नाही का, फोन घेत नाही म्हणजे माणूस कुठल्या तरी टेन्शनमध्ये असेल, कशाला सारखे सारखे फोन करताय. आणि एवढं बोलून रोहिणी कॉल कट करून टाकते. नैना रोहिणीचा आवाज ऐकून गप्प बसते. तर राहुललाही नैनाचा खूप राग आलेला असतो. राहुल रोहिणीच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो की मम्मा, तू एक काम कर, तू जेवून घे, मी आलोच आणि बघतो कोणाचा कॉल आहे ते. तर रोहिणी म्हणत असते की एक आबा होते की मला असं वाटायचं ज्यांना माझी काळजी आहे, आणि दुसरे म्हणजे माझा मुलगा, तर तोही आता माझ्यापासून दूर होत चाललाय आणि या घरात तर माझी कोणालाच किंमत नाहीये, असं म्हणून रोहिणी आता जेवणाचं ताट सरकवून आता तिथून निघून जाते. तर राहुल बाहेर येऊन नैनाला कॉल करतो आणि म्हणतो की तुला कळत नाही का, मी कॉल घेत नाही म्हणजे आजूबाजूला कोणी माणसं असतील माझ्या म्हणून नाही घेत, तुला समजत नाही का ह्या सगळ्या गोष्टी. नैना म्हणत असते की हे बघ, तुझ्या आजूबाजूला कोणी असो नाही तर नसो, मला काही फरक पडत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या आईने फोन घेतला होता तेव्हाच मी तिला खरं खरं सांगू शकत होते की मी नैना बोलते, परंतु मी असं काही सांगितलं का, नाही ना. तर ते सगळं जाऊ दे, परंतु आज आपण एक प्लॅन करूया, आपण दोघं आज लंचला जाऊयात. तर राहुल म्हणत असतो की हे बघ, मला लंचला यायला काही जमणार नाही, त्यापेक्षा आपण एक काम करूया, मी तुला जेवण ऑर्डर करून देतो आणि मीही इकडे जेवण ऑर्डर करतो, आपण दोघंही मस्त मस्त आपल्या घरी लंच करूयात. तर नैना म्हणते की ठीक आहे चालेल, असं म्हणून नैना फोन ठेवते आणि मागे म्हणत असते की राहुल, तुला काय मी एवढी मूर्ख वाटते का असा लंच करायला, आणि तू मला किती मूर्खात काढतोस नाही का, आता बघ मी काय करते ते. तर इकडे अद्वैत हा एकटाच बसलेला असतो आणि विचार करत असतो की ह्या अति आगाऊने तर माझं जीवन हरामच करून ठेवलंय म्हणायला, परंतु जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मला ह्या गोष्टी सहन कराव्या लागणार आहे, कारण मला काहीही करून त्या नैनाचा तपास लावायचाच आहे. आणि असं म्हणून आता तो नैनाच्या रूममध्ये जातो. तर नैनाच्या रूममध्ये गेल्यावर मेसेजचे ट्यून वाजत असतात आणि त्याला समजतं की हा नैनाच्याच मोबाईलचे मेसेज ट्यून आहे आणि तो इकडे तिकडे आता मोबाईल शोधायला लागतो. तर बेडच्या खाली त्याला मोबाईल सापडतो सुद्धा. आता नैनाचा मोबाईल अद्वैतच्या हातामध्ये असतं आणि त्याला कळतं की नैना इथेच राहतीये. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर नैना नेमका तिचा मोबाईल घेण्यासाठी घरी आलेली असते आणि अद्वैतही तिला बघतो. अद्वैत जेव्हा नैनाला बघतो तेव्हा कलालाच तो ओरडू लागतो आणि म्हणत असतो की मला माहिती आहे की नैनाला गायब करण्यामध्ये आणि नैना पळून गेली यामागे नक्कीच तुझा हात असणार आहे. कला म्हणत असते की असं काहीच नाहीये, नैनाताई इथं आहे हे मला माहीतच नव्हतं, आणि जर एवढंच असेल ना तर मी शोधून काढेल या खेळामागचा खरा सूत्रधार. नैनाताईच्या पळून जाण्यामध्ये माझा काहीही हात नाहीये हे मी तुला 8 दिवसांमध्ये पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेल. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.